भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थकथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 10 कर्माचे भेद गुरु शिष्य लक्षण याचा भाग 3. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, उद्धव मनोमन सुखावला. आपण तर गुरुचे गुरु श्रीकृष्ण यांच्या सहवासात आहोत, तेव्हा त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळवता आलं पाहिजे. आपल्या मनातील कोणताही प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये, त्या दृष्टीनं त्यानं श्रीकृष्णाला विचारलं, देवा, श्रेष्ठ गुरुकडे येणारा शिष्य पण श्रेष्ठ लक्षणांचाच असला पाहिजे ना? श्रीकृष्ण म्हणाले, होय, बरोबर आहे तुझं म्हणणं. अरे, शिष्य पण त्या तयारीचा हवा. आणि भगवान ज्येष्ठ शिष्याचं गुणवर्णन करू लागले. उद्धवा, शिष्याच्या मनात गुरुविषयी दास्यभाव निर्माण व्हायला हवा. गुरुसेवेतून तो सहजतेनं उत्पन्न होतो. म्हणूनच गुरुसेवेची कोणतीही संधी शिष्यानं दवडता कामा नये. अमानित्वम म्हणजे मान सन्मानाची अपेक्षा नसणं. लौकिक संबंधात आणि व्यवहारात मान सन्मानाचे प्रसंग येतच असतात. त्याबद्दल उदासीनतेनं जो जनात वावरतो, आवश्यक तेवढंच लोकात राहून तो एकांत प्रिय असतो. उद्धवा, सामान्य माणूस काम्य करीत असताना त्याचा प्रवास हा कामक क्रोधादी षड्रिपूतून होत असतो. त्यामुळे मत्सर हा त्याचा अंतिम परिणाम कळत न कळत त्याच्या मनात प्रवेश करतो. तसंच प्राप्त झालेल्या धनाचा, मानाचा, ज्ञानाचा अहंकारही होतो. यातून मत्सराचे कोंब फुटतात. परंतु उद्धवा, श्रेष्ठ शिष्याच्या मनात निर्मत्सरता हा गुण वाढत असल्यानं सुखदुःखादी कोणतीच द्वंद्व त्याच्या मनी प्रवेश करू शकत नाहीत. उद्धवा, हा श्रेष्ठ भक्त अखंड जागृत असतो. त्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयाचा कधीच विसर पडत नाही. त्याच्या मनाची धारणा पक्की असते. तो आपलं मन साध्यापासून विचलित होऊ देत नाही. ह्यालाच दक्षता असं म्हणतात. निर्ममत्व हाही असाच महत्त्वाचा गुण त्याच्या ठिकाणी दिसून येतो. सकल जनांबद्दल त्याच्या मनात स्नेह ममता असते, परंतु त्यात तो मनानं गुंतून राहत नाही. सामान्य जनांची स्नेह ममता ही देहाधिष्ठित असते. त्या आसक्तीतून सर्वनाश ओढवला जातो, याची त्याला जाणीवच नसते. आसक्ती विरहित असलेले स्नेह हेच निर्ममत्व होय. तसंच निरहंकार हा गुण त्या श्रेष्ठ शिष्य भक्ताजवळ असतो. मी कोणीतरी आहे असा भाव असणं यालाच अहंकार म्हणतात. मग तो कर्माचा, धर्माचा, ज्ञानाचा, संपत्तीचा असा कोणत्याही प्रकारचा असेल. परंतु ह्या भक्ताच्या मनात सर्वजण एकाच ईश्वराचे अंश आहेत, ही भावना दृढ झालेली असते. त्यामुळे तो माता, पिता, सगळे सोयरे, आप्तस्नेही यांना एकाच आंतरिक प्रेमातून पाहतो आणि पुढे पुढे तर तो सद्गुरूंमध्येच सर्व नाती पाहतो. इतका तो गुरुशी एकरूप झालेला असतो. कोणत्याही प्रसंगी मनात कोणतीही चलबिचल न होणं ह्याला निश्चलता असं म्हणतात. सर्वत्र एकाच भावनेनं वावरणाऱ्या शिष्याची निश्चलता कणभरही ढळत नाही. उद्धवा, मनात आत्मबोधाची तीव्र इच्छा असणं हे एक महत्त्वाचं लक्षण त्याच्या ठायी असतं. मनात कोणाबद्दल भेदभावना नाही असा हा अभेदी नेहमीच सत्याचरणानं वागत असतो. असूयेविण असणं किंवा राहणं अशा मनालाच अनुसूया म्हणतात. सत्याचरणाबरोबर मृदू भाषण हा त्यांचा गुण प्रकर्षानं लोकांना दिसतो. कुणाचं मत खंडन करणं असो, अगर स्वमत मांडणं असो, त्याचं भाषण पवित्र आणि मृदू असंच असतं. कुणाचाही उपहास तो करीत नाही किंवा आपल्या ज्ञानाची प्रौढी मिरवित नाही. आपल्या ठायी असलेलं ज्ञान अत्यंत विनयानं, तितकंच रसाळतेनं
तो लोकांच्या गळी उतरवतो. एका दिव्यानं दुसरा दिवा लावला की दोघांकडे पाहात कोणता आधीचा कोणता नंतरचा हे कळत नाही, इतका तो सर्वात समरस होतो. उद्धवा, अशा या नवगुणांची नवरत्नमाला जो आपल्या गुरूंच्या कंठात घालतो तो श्रेष्ठ शिष्य, अंतरंग शिष्य या संज्ञेला प्राप्त होतो. अशा शिष्याचा गुरूंना अभिमान वाटतो. गुरूंच्या ज्ञानमुकुटाचा तो मेरुमणी होतो. उद्धवा, असा शिष्यच सायुज्याचा अधिकारी होतो. सद्गुरू त्याला सायुज्याच्या कोंदणात बसवतो. यालाच आत्मज्ञानाची गुढी उभारणं असं म्हणतात. गुरुकृपेनं ती उभारली जाते आणि इतरांना ती मार्गदर्शक होते. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.